महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात जे फार मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला त्याच्यामुळे प्रचंड हानी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात झाली आणि त्यासाठी आधीच महाराष्ट्रातले शेतकरी दुष्काळाच्या फटक्यामुळे मागच्या 7-8 महिन्यात प्रचंड हवालदिल झालेला होता। पीक विम्याचे पैसे मिळणार अशी घोषणा दिवाळीच्या आधी कृषी मंत्र्यांच्याकडून झालेली होती, पण काही ठिकाणी 2 रुपये 3 रुपये अशी पीक विम्याच्या रकमा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्या। शेतकऱ्यांची थट्टा झाली। शेतकऱ्यांना अग्रिम देऊ म्हणून घोषणा करण्यात आली, तीही न देण्यात आली। काही ठिकाणी अनेक वेळा सरकारने घोषणा केल्या, पण घोषणा झाल्या तरी तो निधी शेतकऱ्यांकडे पोहोचला नाही अशी अनेक भागातल्या शेतकऱ्यांची तक्रार होती। दुर्दैवाने यात सरकारने फारशी कृती यापूर्वी न केलेली, त्या पार्श्वभूमीवर गेल्या 3-4 दिवसात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी अवकाळी पावसाला तोंड देतोय। फार मोठ्या प्रमाणात जनावरांचं नुकसान झाले, काही शेतकरी दगावलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाचं विदर्भातल्या साधारणपणे हिंगोली, वाशिम, यवतमाळ या भागात तुरीचं पीक गेलंय। पुण्याच्या मंचर वगैरे भागामध्ये ज्वारीची पिकं भुईसपाट झालेली आहेत। आपल्या नंदुरबारमध्ये मिरची खरेदी केल्यानंतर मिरची जवळपास 25-30 हजार क्विंटल मिरची भिजलेली आहे। फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। जळगावमध्ये, नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार, कांद्याचा पीक घेणारे शेतकरी या सगळ्यांचीच फार प्रचंड नुकसानी झालेली आहे। आज सरकारने पंचनामा करणं यासारखी घोषणा केलेली आहे किंवा सूचना दिल्यात असं मला कळलं, परंतु मला वाटत नाही की सरकारचा या अनुभव बघितला तर या सगळ्यांची अंमलबजावणी सरकार करेल। आणि म्हणून उद्या जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे। मी स्वतः त्या मोर्चाला जाणार आहे। इथल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ट्रॅक्टरने हा मोर्चा काढायचा, ट्रॅक्टरवरून असा निर्णय घेतलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जे नुकसान झाले त्याची पाहणी होणार आहे। पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत जाणार आहोत। त्याचबरोबर परवा नाशिक जिल्ह्यात दिंडोरीला अशाच स्वरूपाचा मोर्चा नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष बागायतदार आणि कांदा आणि अन्य पिकं ज्यांचं नुकसान झाले त्या सकट आम्ही परवा दिंडोरीला हा मोर्चा काढणार आहोत। 5 तारखेला अमरावतीला देखील विदर्भातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन डिव्हिजनल ऑफिसला आम्ही अमरावतीत मोर्चा काढणार आहोत, शेतकरी आक्रोश मोर्चा म्हणून। त्या ठिकाणी माझ्याबरोबर अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आणि आमचे सगळे राज्यस्तरावरचे नेते या मोर्चात कमी अधिक प्रमाणात उपस्थित राहणार आहेत। पण फार मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांची मांडणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मोर्चे काढून शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न मांडण्याचं काम करणार आहोत। आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाची फार मोठी टंचाई मधल्या काळात जाणवली। सरकारने काही भागात दुष्काळ जाहीर केला, अनेक भागात दुष्काळानंतर थोडंसं उशिरा सुचल्यानं काही भागात दुष्काळ जाहीर केला, पण ते निर्णय घेताना देखील सरकारची सातत्यपूर्ण भूमिका नव्हती। आज अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते।
आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं देखील फार मोठं शेतकऱ्यांची नुकसान करणारी घटना मागच्या 2-3 दिवसात झालेली आहे. जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक यामध्ये देखील काही वेगळी बाब झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन मग सोयाबीन असो, वेगवेगळ्या पिकांवर आता रोगराई पडायला लागलेली आहे. सोयाबीनवर आहे, गव्हावर आहे, वेगवेगळे पिकं वर वेगवेगळे रोग पसरल्यामुळं देखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही. एकंदरच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि म्हणून खानदेशात जळगाव, नाशिक आणि अमरावती या ठिकाणी आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा 30 तारखेला, 1 तारखेला आणि 5 तारखेला काढणार आहोत. जो वारंवार विरोधकांकडे आरोप केला जातो की पिकविक्याचे पैसे दिले गेले नाही किंवा पैसे दिले जात नाही. सरकारकडनं असं दावा येतो की वास्तविकतेत ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यापेक्षा अधिक पीक विम्याचे पत्र दिलेले आहे. या सरकारची अडचण एक आहे की काहीही म्हटलं की महाविकास आघाडीकडे जातात. ते आज ते स्वतः काय करतात हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात करोनाचं संकट एवढं प्रचंड मोठं असताना देखील महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. शेतकऱ्यांना कधीही पैसे कमी पडून दिले नाहीत. प्रत्येक संकट जेव्हा जेव्हा आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहिलं. हा त्यावेळेचा सगळ्यांचा अनुभव आहे. आज मात्र नुसत्या घोषणा आहेत आणि निष्कर्षापर्यंत काही शेतकरी येऊ शकत नाहीत. कारण याची घोषणा झाली, त्याची घोषणा झाली, घोषणा आहेत पण प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे मिळत नाहीत. विम्याचं आपण जे म्हणताय ते तसंच आहे. विम्याचाही अनुभव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भागात काही फारसा चांगला नाही. आम्हाला असं सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांना अग्रिम देणार आहे ते दिवाळीच्या आधी देणार आहोत. तो जर नाही दिला तर आम्ही दिवाळी साजरी करणार नाही असं मंत्र्यांचं विधान होतं. पण पुढं कुठं काहीच झालं नाही. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हतबल झालाय आणि हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या त्या जिल्ह्यात जाणार आहे. आमचं सरकार पाडलं, आघाडी तोडली, म्हणून आम्ही निवडणूक वेगळे लढलो आणि मग सरकार 2014ला आलं नाही. आज देखील पृथ्वीराज चव्हाणांचं असं म्हणणं होतं की माझ्याविषयी विनाकारण असे आरोप केले जातात की केंद्रातून मुद्द्यावर पाठवलं गेलं, मला भ्रष्टाचार मोडवण्यासाठी तिथे पाठवलं होतं आणि मी ते काम केलं गेलं. याचा अर्थ त्यांचा रोग थेट राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातो. मला वाटतं आता 9 वर्षापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्यावर आज बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आज मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळे एक दिलाने काम करतोय. आता 9 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याच्यावरून आजचा दिवस खराब करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सध्या ज्या घटना घडत आहेत 9 वर्षापूर्वी झाली पण सध्या ज्या घटना घडत आहेत मंत्रिमंडळातले छगन भुजबळ जी विधानं करतायत आपल्या सरकारच्या त्यांच्या स्वतःच्या सरकारच्या संदर्भात त्याकडे आज राष्ट्रवादी पक्ष म्हणून तुम्ही काय कसं म्हणता? हे आश्चर्यकारक आहे की सरकारची भूमिका काय. सरकार सगळ्यांनाच बनवण्याचं काम करतंय. एका बाजूने ओबीसी समाजाशी त्यांच्या मंत्रिमंडळातलेच नेते जाऊन ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर एक भूमिका मांडतायत, राज्याचे मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतायत आणि हे सगळे मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सगळे नेते आहेत आणि यांच्यात एकवाक्यता नाही. हे दोन्ही बाजूनं सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या बाबतीत वातावरण महाराष्ट्रातलं बिघडवण्याचं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि एकमेकाच्या बद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकारच्याकडून होतंय आणि त्याला प्रोत्साहन राज्य सरकारकडून मिळते असं आम्हाला वाटतंय. आणि त्यामुळे आम्ही फक्त हे पाहतोय कारण सरकारने याच्यावर निर्णय घ्यायचा आहे.
आणि सरकारने मराठा समाजाला कसं आरक्षण देणार हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. त्यावर कोणतं भाष्य नाहीये. दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजाची भूमिका मंत्रिमंडळातलीच दुसरे मंत्री बोलतायत. मग ओबीसी समाजाच्या भूमिका मांडणाऱ्यांच्याबद्दल माझी तक्रार नाहीये. शेवटी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, मांडतायत. पण मंत्रिमंडळात जे एकत्रित बसतात त्यांनी एकमुखाने बाहेर बोलायचं असतं. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला मोठं आश्वासन द्यायचं आणि मंत्री सिनियर ज्येष्ठ मंत्र्यांनी दुसऱ्या बाजूने राज्यभर सभा घ्यायच्या आणि वेगळी भूमिका मांडायची. आणि दोन उपमुख्यमंत्री जे आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे एकत्रित बसून ठरवून दोन व्यासपीठं महाराष्ट्रात तयार केलेली आहेत का काय, आणि दोन्ही बाजूची फसगत करायची आणि महाराष्ट्रातला नरेटिव्ह बदलायचा पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत, असा प्रयत्न याच्यात दिसतोय. अधिवेशन 7 तारखेला सुरू होतंय. आज बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची मीटिंग झाली. आम्ही 6 तारखेला काँग्रेस, शिवसेना आणि आम्ही एकत्रित बसू. यावेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक वेगळे मुद्दे मागच्या काळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या बाबतीतले आहेत. निधीचा असमान वाटप आहे त्याची एक मोठी तक्रार वेगळ्या भागातल्या विधानसभेच्या सदस्यांची आहे. हाजीर तो वजीर अशी परिस्थिती या सरकारमध्ये आहे. जो मंत्रालयात जातो, जो ठाण मांडून बसतो, तो जास्त पैसे घेऊन जातो. त्यामुळं सत्तारूढ असणाऱ्या आमदारांच्यात देखील कोणी 300 कोटी मिळवले, कोणी 100 कोटी मिळवले आणि कोणी 50 कोटीच मिळवले. ही जी तफावत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांच्यातच आहे. याच्यातच आमदारांच्यात फार मोठी, सत्तेतल्या फार मोठी प्रचंड, आम्हाला तर काय आशा नाही आहे, पण सत्तेत असणाऱ्यांना देखील समान निधीचं वाटप होत नाही. शिंदे गटांच्याकडे गेलेले पैसे बघा, आमच्याकडून आता राष्ट्रवादीकडून गेलेले काही आमचे सहकारी तिकडे जाऊन बसलेत, त्यांना किती पैसे मिळाले बघा. आणि मूळ याच्यात सगळ्यात मोठा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्यांना मिळालेले निधी बघा. याची कंपॅरिझन केल्यावर लक्षात येईल की किती असमानतेचं धोरण सरकारमध्येच आहे. बाकीचे विरोधी पक्षाचं तर लांबच राहिलं, पण त्यांच्यातही तफावत आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आता निघतील यावेळी आणि अनेक बाकी प्रश्न आहेत, त्यावर आम्ही सगळेच बोलू. सर, अधिवेशनात बिहारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाची टक्केवारी आहे ती वाढवण्याची शक्यता आहे. असं आहे की जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. सरकार मात्र याच्यावर निर्णय घेत नाही. जातनिहाय जनगणना सरकारने करावी म्हणजे जाती जातीतले जे आज तणाव निर्माण झाले ते थांबतील आणि कुणाची किती लोकसंख्या हे कळेल. त्याप्रमाणे आरक्षणं देखील त्या प्रमाणात नंतर सेट करता येतील. त्यामुळे जातनिहाय जनगणना ही फार महत्वाची आहे आणि सरकार हे करणार नाही, करत नाही. करायचं असतं तर त्यांनी यापूर्वी केलं असतं. तर बिहारमध्ये होतं तर का होत नाही, आणि मंत्रिमंडळातले मंत्री पण व्यासपीठावरून सांगतायत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आता मंत्रिमंडळात बसून जो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे तो बाहेर मागणी करून मंत्रिमंडळात निर्णय होत नसेल तर मला वाटतं की हे सगळ्यांच्याच रोलबद्दल शंका निर्माण होते. सर, काही वेळांपूर्वी मी म्हटलं की जरांगेचे भुजबळ जो वाद आहे तो काही ठरवू शकता. मला असं वाटतं का की भुजबळांना मुद्दामून ओबीसी नेतृत्व करून मराठा ओबीसी वाद हा निर्माण केला जातोय आणि त्याला उपसंबंधी ही राज्यातल्या एक मुख्यमंत्र्यांची. असं आहे की सध्याचं चित्र जे आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात ही गॉसिप चालू आहे, चर्चा चालू आहे लोकांची. हे कसं काय चाललंय, मी मगाशी जे बोललो तेच सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात. हा मुख्य प्रश्नाचा तो विषय लांबच आहे, पण आज भावनेचं राजकारण जोरात चालू आहे. सत्तारूढ असणाऱ्या सरकारी पक्षाने खरं म्हणजे याचे निर्णय घ्यायचे असतात, पण निर्णय घेणारे मंत्रिमंडळात बसणारी लोक निर्णय घेऊन त्या समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत कमी पडतायत असं दिसतंय. त्यामुळे त्यांना बाहेर पडून आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका मांडायची ती मंत्रिमंडळात मांडली गेली पाहिजे.
मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल जी भूमिका बाहेर मांडतो आम्ही सगळे, ती मंत्रिमंडळात मांडली गेली पाहिजे आणि सरकारचा एकच भूमिका असली पाहिजे. सरकारचे सगळे मंत्री वेगळी भूमिका घेऊन साकू शकत नाही. तर सरकारमध्ये मंत्रिमंडळातीलच एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांना सल्ला देतात की असं बोलायचं असेल तर तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडा आणि बोला. हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी तरी कधी ऐकलेलं नव्हतं, पण होतंय. अजित पवार गटाचे 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना जे उत्तर नोटीस दिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मूळ राष्ट्रवादी ही त्यांचीच आहे, परंतु ती त्यांच्याबरोबर आहे आणि अध्यक्षांनी याबाबतचा आता न्यायनिवाडा करावा असा दावा झाला. विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोरची त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आमच्याकडूनही आम्ही भूमिका मांडतोय, त्यामुळे ती भूमिका मांडल्यावरच त्याच्यावर बोलणं उचित आहे. आत्ता बोलणं योग्य नाही, पण तरी थोडक्यात तुम्ही विचारलेच म्हणून सांगतो की त्या बाबतीतली सगळी कायदेशीर कारवाई ज्या दिवशी तिकडे शपथविधी चालू होता त्या दिवशी जिथं आवश्यक ते कायदेशीर पूर्तता आम्ही केलेली आहे. त्यामुळं त्या बाबतीचं उत्तर आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना आमची बाजू पण पटवून सांगू. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जी भूमिका आज निर्माण झाली आहे ती अधिक स्पष्टपणाने त्यावेळी आम्ही देखील विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर मांडू. तुम्ही ओबीसी आणि मराठा वाद सामाजिक सरोवर हा वगैरे असं वाक्य करता, पण काल रोहित पवार जे युवा नेतृत्व यात्रा करतात त्यांनी आनाची पंचायतचा मुद्दा काढत ट्विटरवरनं वक्तव्य केले. त्यामध्ये त्यांनी हे कोणाचं नाव जरी घेतलं नसतं तरी त्यांचं वक्तव्य एक सामाजिक खेळ निर्माण करणारच होतं. त्याच्यावर काल कोण पण खूप मोठ्या प्रमाणात ते झाले, राष्ट्रवादीवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. यावर काय मी काय पाहिलेलं नाही ते. मी फार ट्विटर आणि सोशल मीडियामध्ये क्वचित मला ज्यावेळी काही बोलायचं असेल त्यावेळीच उघडतो ते. फारसं मी पाहिलेलं नाही आणि हे तुम्ही आता दिली आहे माहिती तर मी पाहिजे आणि मी त्यांना फॉलो करत नाही, त्यामुळे त्यांचं ट्विट बघितलेलं नाही मी. आता काय म्हटलं आपण भाजप 48 जागांपैकी 26 जागा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या नाराजीचं सुरू आहे. मात्र शिरूर असू दे किंवा बारामती नाराजी का 11 जागा म्हणजे भरपूर झाल्या. मित्र पक्षामध्ये 26 भाजपने एवढी माघार घेतली आणि 26 वर खाली भाजप आलं आणि दुसऱ्या 2 पक्षांना 11 जागा दिल्या. हे भाजपने मोठा त्याग केलेला दिसतो याच्यात. मात्र जर बारामती असू दे शिरूर असू दे सातारा ज्या ठिकाणी पवार साहेबांची गट स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी वेगळी रणनीती आखली जाते. अजून लांब आहेत निवडणुका. आम्ही आमचं लक्ष येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर केंद्रित केले लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. त्यानंतर निवडणुका भरपूर लांब आहेत अजून. लोकसभेच्या निवडणुकांच्यासाठी जागा वाटप आमच्याही तिन्ही पक्षांचं एकत्रित अजून जागा वाटप झालेलं नाही. त्यामुळे त्यांच्या जागा वाटपाबद्दल आज कमेंट करण्यात बसणं हे योग्य नाही. आम्ही बसून आमच्या जागा वाटपात काय परिस्थिती होती ते बघितलं पाहिजे. मुंबईच्या प्रदूषणाच्या बाबतीत राज्य सरकार गंभीर आहे असं तुम्हाला वाटतंय का? एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की आम्ही कृत्रिम पाऊस पाडू, कृत्रिम पाऊस म्हणजे यापूर्वीचे प्रयोग फेल गेले, तो खर्च निव्वळ चुराडा होणार आहे पैशाचा, त्या बाबतीत तुमचं काय मत? एकीकडे टँकर लॉबीचं चांग भलं करायचं चाललेलं आहे, भाड्याने टँकर घेऊन रस्ते धुवायचं, पण ज्यांच्यामुळे प्रदूषण होते ज्या घटकांमुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई करतायत का? रोज ते तर काय दिसत नाही. बिल्डर लोकांवरती सिलेक्टिव्हली कारवाई केली पाहिजे, या बाबतीत आपलं काय? एक म्हणजे निवडून आलेले नगरसेवक आज महापालिकेत नाहीये, त्यामुळे अंकुश प्रशासनावर अजिबात नाहीये. आता प्रशासन थेट मंत्रालयाला जबाबदार धरून ठराविक लोकांना काम दिलेलं आहे, काही नेत्यांना, की तुम्ही महापालिका बघा, आणि ते 2-3 आहेत ते ठरवतात, त्याप्रमाणे महापालिकेत आज निर्णय होतात. आणि ते शेकडो हजारो कोटी रुपयाचे निर्णय हे काही ठराविक मुठभर मंडळी महापालिकेत मुंबईच्या घेत आहेत. त्यात किती पारदर्शकता आहे किती नाही हे आम्ही योग्य वेळी आपल्यासमोर मांडू. पण आता पाऊस पाडायचा, तर पाऊस ढगात पाणी असलं तर पाऊस पडतो,
आता ढगात पाणी नाहीये, हा टाइम आता ढगात पाणी असण्याचा नाहीये. त्यामुळं ढग ज्यावेळी पावसाळ्यात परिपक्व व्हायच्या जस्ट मार्जिनली आधी असतात त्यावेळी पाऊस पाडण्याची प्रक्रिया वर विमान पाठवून करता येते. त्यामुळं आता ढगात पाऊस जुलैपर्यंत ढगात पाणी असण्याची परिस्थिती नाहीये. त्यामुळं आता कृत्रिम पाऊस पडेल असं मला वाटत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना तज्ज्ञांनी समजावून सांगणं आवश्यक आहे की आत्ता पाऊस पाडता येणार नाही. आता जे पाणी आहे त्याच्यावर आपल्याला कसं टिकवायचं पुढचा पाऊस येईपर्यंत हे बघावं लागेल. आणि कृत्रिम पाऊस 2-3 मिलीमीटरपेक्षा जास्त पडत नाही, मॅक्सिमम 4-5 मिलीमीटर. त्यामुळं त्याच्यावर अवलंबून राहून आपण काही निर्णय घेणं हे योग्य होईल असं मला वाटत नाही. अधिवेशनावर तुमचं लक्ष आहे. या अधिवेशनामध्ये जर बिहारच्या धर्तीवर कोटा वाढवण्याच्या संदर्भात काही हालचाल झाली किंवा अशी होतीये का, त्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? महाराष्ट्रात त्याचा वाढवावा नाही. असं आहे की महाराष्ट्रात जी सामाजिकदृष्ट्या मोठी अशांतता निर्माण झाली आहे त्यासाठी सरकारने ठामपणाने पावलं टाकली पाहिजेत. माझा म्हणण्याचा मागासपासून हा अर्थ आहे की सरकारचं एकमत असलं पाहिजे, सरकारने ठामपणाने निर्णय घेतले पाहिजेत. हे सरकार निर्णय न घेता उपोषणकर्त्यांना पुढच्या तारखा देणं आणि दुसऱ्या बाजूनं मंत्रिमंडळातल्या दुसऱ्या लोकांनी वेगळी भूमिका घेणं हे सगळं महाराष्ट्रात कधी घडलेलं नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी ठामपणाने ॲज अ चीफ मिनिस्टर त्यांनी स्वतः स्पष्टपणाने यावर बोललं पाहिजे. आपल्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांचं एकमत केलं पाहिजे आणि सरकारच्या वतीनं ओबीसींच्या बाबतीत काय भूमिका, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका, या बाबतीत ठामपणाने भूमिका मांडावी. आणि त्यात मंत्रिमंडळात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी विधानसभेत त्यांना काही पावलं उचलायची असतील तर महाराष्ट्रात शांतता टिकवण्यासाठी जे करावं लागेल त्याला आम्ही सगळे सहकार्य करूच, त्यात काहीच अडचण नाही. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांवरती गुन्हे दाखल होण्याचं सत्र सुरू झालंय. स्वतः आदित्य ठाकरे यांच्यावरती मुलाचं उद्घाटन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. काल मेयर एक्स माजी महापौरांमध्ये गुन्हा दाखल झाला पण अटक देखील झाली. 4 गुन्हे दाखल झाले. काय वाटतं लक्ष केलं जातं? नाही, जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांच्यावर गुन्हे दाखल करणे हा प्रयत्न चालू आहे. आता आदित्य ठाकरेंनी एखाद्या पुलाचं उद्घाटन केलं कारण वापरायला त्यांच्या भागातला त्यांच्या मतदारसंघातला तो पूल होता. लोकांना पूल पूर्ण झालाय पण वापर नाही हे दिसायला बरं नाही. उलट आदित्य ठाकरेंनी उद्घाटन करून सरकारला सोयीचं करून दिलं की लोक प्रवास करायला लागले, ट्रॅफिक जॅम कमी झाला. त्यामुळं मला वाटतं त्याच्यावर मंत्र्यांनी परत जाऊन उद्घाटन करावं. ही पहिलीच घटना आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी उद्घाटन केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. या यात्रेत अद्याप प्रमुख जे नेते आहेत यात्रेपासून दूर आहेत. यात्रेमध्ये आपण सहभागी होणार नाही. आता अनिल देशमुख आहेत, राजेश टोपे होते, आमचे संदीप क्षीरसागर आहेत. त्या वाटेवर जे आहेत ते सगळे सहभागी झालेले आहेत. आणि ती यात्रा जी आहे ती महाराष्ट्रातल्या युवकांच्या प्रश्नांच्या विषयी आहे आणि त्यामुळं त्याचा समारोप 12 तारखेला नागपूरला होणार आहे. मी आहेच ना, मी कायम सगळीकडे असतो. मी तुमचंच माझ्याकडे लक्ष नाही. नाही, त्या एकंदर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं वगैरे हे जे सगळे चौकशी तर व्हायलाच पाहिजे ना, चौकशी तर व्हायलाच पाहिजे आणि ती सखोल व्हायला पाहिजे. तुम्ही काय म्हणत होता? शेतकरी आक्रोश मोर्चा का आयोजन कर रहे हैं, कौन से मुद्दे रोजगार किसान? नहीं, पिछले 4-6 दिन में तो बहुत बड़े तादाद में बेमौसम बारिश हुई है और इसका परिणाम इतना गहरा है
कि कुछ कई जगह जानवर मर गए हैं और किसानों का बहुत बड़ा नुकसान हुआ है। इसके पहले भी जब यानी नासिक में देखेंगे तो कांदा के लिए लोग आंदोलन कर रहे थे। कपास का रेट अभी 7,000 रुपया ही है, उसके लिए लोग आंदोलन करते हैं। सोयाबीन का कुछ प्रॉब्लम है। हर जो भी क्रॉप है, हर क्रॉप का किसान जो है बहुत तकलीफ में है और इसीलिए हमने राष्ट्रवादी के तरफ से महाराष्ट्र में जलगांव में एक किसानों का आक्रोश मोर्चा रखा है। कल 1 तारीख को नासिक जिले में दिंडोरी के यहाँ हमारा आक्रोश मोर्चा होने वाला है और 5 तारीख को अमरावती में विदर्भ की वो 2-3 जिले के बारे में जो सब किसानों के प्रश्न हैं वो लेके हम आक्रोश मोर्चा किसानों का अमरावती में निकाल रहे हैं। इसके अलावा सर देखने तो उत्तरकाशी में टनल के 41 मजदूर फंसे ने बाहर निकाल लिया गया। लेकिन अब सवाल ये भी उठा है कि क्या कोई श्रेय लेने की कोशिश हो रही है, कोई श्रेय लेने की कोशिश हो रही है क्या? जिस तरीके से हम देख रहे हैं एक ट्रेंड चल रहा है, तो क्या टनल से मजदूरों को बाहर निकालना जरा भी क्या इवेंट है या प्रधानमंत्री मुख्यमंत्री जिस तरह की इनिशिएटिव्स में वो सही नहीं? वहाँ की वो जो दुर्घटना थी तभी ऐसा लगता था कि कोई बचेंगे नहीं, लेकिन ये सबको जो रिजल्ट आया है इसीलिए सभी उत्साहित हुए, आनंदित हुए हैं कि सारे लोग बच गए। तो ये बहुत बड़ी घटना है ऐसा मुझे लगता है। और वहाँ के जो इंजीनियर्स हैं, जहाँ वो टेक्नोलॉजी जिन्होंने इस्तेमाल करके उनको जल्द से जल्द बाहर निकालने की कोशिश की, अंदर 16-17 दिन अंदर थे तो अंदर जो खाने के लिए सारी चीज़ें भेजने का, अंदर से फ़ोन कांटेक्ट करने का, ये सारी चीज़ें टेक्नोलॉजी का अच्छा उपयोग हुआ है और मुझे लगता है कि इतने लोगों की जान बची है और इसके लिए जो प्रयास वहाँ के इंजीनियर और अथॉरिटी ने किए हैं उनका अभिनंदन करना जरूरी है। श्रेय किसने लेना है वो लेने दीजिए, लेकिन एक अच्छी चीज हुई है, इसका आनंद हमें राष्ट्रवादी की तरफ से हमें सभी को है। प्रधानमंत्री का और वहाँ के मुख्यमंत्री का वहाँ पे खड़े रहना, सारी चीजों को मॉनिटर करना, प्रधानमंत्री का बार बार चीजों को मॉनिटर करना, पूछना, ये सब चीजों से कहीं ना कहीं प्रशासन को बल मिलता है। हाँ, जरूर मिलता है। जब प्रधानमंत्री खुद सारी चीजों की तरफ ध्यान देते हैं तो मिलना जरूरी है। मैंने सबको यानी बहुत लेकिन काम तो वहाँ के जो साइट पे जो इंजीनियर है उन्होंने किया है और उनके पीछे प्रशासन रहता है तो मुझे लगता है उनको एक कॉन्फिडेंस आ जाता है। इसके अलावा जिस तरीके की स्टेटमेंट कुछ दिनों में गुजरात जवान के ओर से हुए हैं कि अगर आप लोग साथ में रहते तो शायद मराठाओं को आरक्षण लेने में ज्यादा आसानी होती है, टिका सकता है। आपने सरकार भी जाती है और आरक्षण मिल नहीं पाया उनको। अभी 9 साल के पहले मैंने इसका जवाब दिया मराठी में कि 9 साल के पहले जो घटना हुई है वहाँ उस घटना के ऊपर आज टीका टिप्पणी करना मुझे ठीक नहीं लगता। आज क्या है वो वास्तव है और उसको सुलझा, वो सारे सवाल जो सामने आ रहे हैं उसको सुलझाने के लिए सभी पार्टियों ने इकट्ठा बैठ के मार्ग निकालना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र में अलग अलग छोटे छोटे जनजाति के लोग और जिनको आरक्षण चाहिए वो आंदोलक सारे एक दूसरे से भिड़ रहे हैं और ये ठीक है ऐसा मुझे नहीं लगता। ओके, थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।